देण्याघेण्यावरून सुमनचं ठरलेलं लग्न मोडलं. सासरच्या लोकांना तशा फार काही अपेक्षा नव्हत्याच, पण तिच्या बापाला पदरची एकही दमडी खर्च न करता त्याची मुलगी उजवायची होती आणि वर्ष 6 महिन्यांनी त्याच मुलाच्या चुलत्याच्या घरातून सुमनला मागणी घातली गेली. अतिस्थूलपणामुळे चुलत भावाचं लग्न जमत नव्हतं. नाही म्हणायला नाकावर थोडी लव होती. बाकी मुलगा नाकी डोळे नीटसा होता. तरी सुमन पुढे काहीच नाही. दोघांना एकत्र बघितलं की नकळत बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर हिने याच्याशी लग्न केलं असे भाव यायचे. आता सुमनलाही या सगळ्याची सवय झाली होती, पण तरीही एक प्रकारची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवायचीच. कारण तिला हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. एकतर वयाचं अंतर आणि वर हे ध्यान. पैसेवाला असला म्हणून काय झालं? कुठल्या तरी म्युझियममध्ये म्हणे हुबेहूब माणसासारखे भासणारे मेणाचे पुतळे असल्याचं तिने ऐकलं होतं. या नमुन्यालाही पाहिल्यावर तिचा विश्वास बसला. अशा चालत्या फिरत्या पुतळ्याशी तिचं लग्न लागणार होतं. परंतु आधीचा मुलगा तिला फार भावला होता. त्यालाही ती आवडली होती. सुर जुळतात तसे दोघांचे जुळले होते. अंतरसाक्ष म्हणतात ती दोघांना पटली होती. अशा वेळी त्याच घरी त्याची वहिनी म्हणून जायचं तिला हे सहनच होत नव्हतं. पण तिच्या वडिलांना स्वतः करून घेतलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. ज्या घराने नाकारली त्याच घरात नाकावर टिचून त्यांना आपली मुलगी पाठवायची होती. सुमन खूप रडली, भेकली, पण बापाच्या मनात दया उपजली नाही. सुमनचं लग्न थाटामाटात झालं. सासरच्यांची हौस होती. हिच्या बापानी फुकटात स्वतःला मिरवून घेतलं आणि लग्नानंतर 6 महिन्यात घशात आंब्याची कोय अडकून तिचा बाप गेला. सुमनच्या डोळ्यात टिप्पूसही आलं नाही. अधाशासारखा खायला गेला असेल, पहिला हाच विचार मनात आला. हिचा नवरा वाईट नव्हता याचा अर्थ खूप चांगला होता असंही नाही. पण तिने कधीच तक्रार केली नाही. शास्त्रीय पद्धतींचा वापर करून उसनवारी करून तिने 2 मुली पदरात पाडून घेतल्या. लग्नाला 16-17 वर्ष निमूट गेली आणि एक दिवस तिचा नवरा मध्येच हे जग सोडून गेला. झोपला की जोरजोरात श्वास घ्यायची त्याची पद्धत होती. एकदा रात्री तिला जाग आली तर भोवती सगळं शांत शांत. नवऱ्याच्या श्वासाचा तो वातावरण भरून टाकणारा आवाज येतच नव्हता. तिच्या उरात धस्स झालं. तिने त्याला हाका मारल्या, जोरजोरात हलवलं. उघड्या तोंडातून बरीच लाळ गळली होती. तो गेला हे तिला कळायला वेळ लागला नाही. पैसा अडका बराच होता आणि तो राखण्या इतकी ती सक्षमही होतीच. मग तिनेच घरच्या व्यवसायात जातीने लक्ष घातलं, धाडस दाखवलं, निर्णय घेतले, ते मेहनतीने अंमलात आणले, स्वतःचं स्थान निर्माण केलं. मी तिची वर्गमैत्रीण राधिका. तशी आमच्यात फार जवळीक नव्हतीच, पण येता जाता बोलणं मात्र नक्कीच असायचं. अशाच एका समारंभात आमची भेट झाली. छान साजेसं नटली होती, हसतमुख होती, तितकीच अलिप्तही होती. कशी आहेस हा अर्थ नसलेला प्रश्न विचारायची गरज नव्हती. तो न विचारताही आमचं बोलणं सुरळीत सुरू होतं. तेव्हा बोलता बोलता ती म्हणाली, माझ्या बापाचा स्वभाव तुला तर माहीतच होता. त्याच्या वागण्यामुळे नातेवाईक तर सोडच, पण शेजार पाजारचेही आमच्याशी बोलायला उत्सुक नसायचे. बापाच्या नकळत आई थोडीफार शिलाई काम करून पैसे जमवत होती. एक दिवस तिला बापाच्या हातावर तुरी देऊन पळून जायचं होतं. आंबीला तिचा मामा होता, नात्याने मामा, पण दोघांचे सूर जुळले होते. थोडे पैसे जमवून ती मला घेऊन त्याच्याकडे जाणार होती. काय काय बेत होते तिचे ते मला कळायचं वय नव्हतं. फक्त आई आपल्याला एकटं टाकणार नाही याचाच आनंद आणि माझ्या बालमनाला वाटेल इतका दिलासा होता. तेव्हा आई मला एकटीला घरी ठेवून कामासाठी बाहेर जाताना भातुकलीचा खेळ मांडून द्यायची आणि म्हणायची, मन लावून खेळ. जितका मन लावून खेळशील तितका वेळ लवकर जाईल. कोणी सोबत असो वा नसो, मनापासून खेळला की भातुकलीचा खेळ रंगतोच. आपण आपल्याशीच बोलायचं, आपणच प्रश्न विचारायचे आणि आपणच उत्तरं द्यायची. तिला यायला उशीर होणार असेल तर खाऊ आणि सामग्री जास्त मिळायची. बाप आला तर त्याला द्यायची उत्तरं तोंडपाठ असायची.
पण तरी कसंही करून ती बाप परतायच्या आधी घर गाठायचीच. पण एकदा घर गाठायच्या घाईत ती हे जग सोडून गेली. बापाला आईच्या जाण्याचं दुःख झालं नाही, उलट त्याला न सांगता ती कामाला जात होती याचा राग आला. माझा डोळा चुकवून भवानी कुठे कुठे भटकत होती म्हणत त्याने माझं घराबाहेर पडणं बंद केलं. मला कोंडून ठेवायला घराला कुलूप लावायची गरज नव्हतीच. आईच्या जाण्याने माझ्या पायातली सगळी ताकदच गेली होती. फुकटात पार पडलं तर बापाला माझं लग्न लावायचं होतं. पहिला मुलगा मला अगदी मनापासून भावला होता ग. त्यांच्या मागण्याही जास्त काही अवास्तव नव्हत्याच, पण तरी बापाला थोडा खर्च करावा लागणारच होता, म्हणून त्याने ते लग्न मोडलं. तेव्हा मुलाच्या काकांनी माझ्या बापाला चांगलंच ओळखलं होतं. 4-6 महिने थांबून त्यांनी मागणी घातली. सगळा खर्च करून मला त्या बोजड सुस्त माणसाच्या गळ्यात बांधली. अगं, पण तू हे सगळं कसं स्वीकारलंस? मी असा प्रश्न विचारताच तिने एक मोठा श्वास घेतला आणि सुस्कारा सोडत ती म्हणाली, काही नाही ग. मी मनापासून भातुकलीचा खेळ खेळत राहिले. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण, भांडी कपडे, उन्हाळ्यातली वाळवणं, मोरंबे, लोणची, सरबत, दिवाळीचा फराळ, श्रावणातली व्रतवैकल्य, नातेवाईकांतली केळवणं, मुंजी, लग्न, कोणाचं डोहाळे जेवण, बारशी, बाळंतविडे, थंडीतले कपडे, पावसाळ्यातली साठवण आणि माझ्या 2 मुली, या सगळ्यात वेळ कुठचा कुठे निघून गेला हे मलाही समजलंच नाही. कारण आता माझ्याजवळ वेळही खूप होता आणि सामग्रीही खूप होती. शिवाय कुणाला उत्तरं द्यायची गरज नव्हती. झालं चांगलं तर कौतुकच होणार. आणि मग बोलता बोलता ती शांत झाली. मग म्हणाली, नवरा जाऊन 5 वर्ष झाली. तेव्हापासून मी खचून न जाता घरातील प्रत्येक कामाधंद्यात स्वतः सहभाग घेतला आणि घरचा धंदा कुठच्या कुठे नेऊन ठेवला. गेल्या 5 वर्षात एक पोळी लाटली नाही की 1 कप चहाचं आधान ठेवलं नाही. सकाळचा नाश्ता समोरच्या राधाकृष्णमधून मागवते. दुपारच्या स्वयंपाकाला 1 बाई तर रात्रीच्या स्वयंपाकाला 2री बाई येते. मी मात्र माझ्या 2 मुलींना पूर्ण वेळ देते. त्यांच्या प्रत्येक उपक्रमात माझा सहभाग असतो. फक्त मी त्यांना कधी भातुकली खेळायला प्रोत्साहन नाही केलं. भातुकलीचा खेळ हा माझ्या मते एकटीने खेळायचा खेळ आहे आणि ते त्यांच्या नशिबी नकोच ग. मित्रांनो, तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अजून अशाच नवनवीन हृदयस्पर्शी कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.